दिल्लीतल्या जंतर मंतरवर सोनम वांगचुक यांचं जे आमरण उपोषण चालू आहे त्याचा आता 17वा दिवस आहे, पण अजूनही मोदी सरकारला साधी चर्चा करायला सवड नाही आहे. उपोषणाचा अहिंसात्मक आंदोलनाचा मार्ग जगाला महात्मा गांधींनी दिलेला आहे, पण महात्मा गांधींनी ते आंदोलन केलेलं होतं ब्रिटिश सरकारच्या विरोधात. त्या ब्रिटिश सरकारचा किमान काही लोकशाही मूल्यांच्यावरती विश्वास होता, म्हणून ते अशा पद्धतीच्या आंदोलनाला प्रतिसाद तरी देत होतं. अशा पद्धतीचं अहिंसात्मक आंदोलन कदाचित नाझी जर्मनीमध्ये महात्मा गांधी करू शकले असते का? तिथं ते अयशस्वीच ठरलं असतं आणि कदाचित याही सरकारच्या बाबतीत तेच म्हणण्याची वेळ आलेली आहे. 2011चं अण्णा आंदोलन आठवून बघा. त्यावेळी अण्णांच्या आंदोलनावरती भाजपचे नेते आणि त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी हे हिरिरीनं ट्विट करायचे, हिरिरीनं पोस्ट करायचे की अण्णांचं आंदोलन आता इतक्या दिवसामध्ये पोहोचलेलं आहे आणि त्यांचा लढा आता संपलेला नाही आहे, पुढची लढाई आपल्या सगळ्यांना लढायची आहे. आणि आज तेच सरकार स्वतः सत्तेत आल्यानंतर मात्र इतक्या अनास्थेनं, इतक्या दुर्लक्षितपणे या आंदोलनाला बघतंय. प्रश्न केवळ एका व्यक्तीचा नाही आहे, प्रश्न या आंदोलनातली भूमिका तुम्हाला पटते की नाही याचा पण नाही आहे. प्रश्न एखादं सरकार लोकशाहीतल्या आंदोलनाला कसं हाताळतं याचा आहे. कारण हा व्यक्तीचा आवाज नाही आहे, तर तो एका जनतेचा आवाज असतो आणि त्याला तुम्ही काय किंमत देता हे या उदाहरणातनं कळतंय. अर्थात तुमच्यापैकी काही लोकांना आठवत असेल 2018च्या आसपास प्रोफेसर जी डी अग्रवाल IITमध्ये शिकलेले होते. 118 दिवसांचं आमरण उपोषण त्यांनी केलं. शेवटी त्यांचा प्राण गेला, पण तरी देखील त्यावेळीसुद्धा सरकारनं लक्ष दिलेलं नव्हतं. आणि त्यांचं आंदोलन कशासाठी होतं? त्यांचं आंदोलन तर गंगा शुद्धीकरणासाठी होतं. म्हणजे की जो या सरकारच्या सगळ्या प्रचाराचा भाग होता, त्या क्लीन गंगा मिशनसाठीच ते उपोषण स्थळावरती बसलेले होते. पण तरी देखील शेवटी त्यांनी प्राण सोडला, पण त्यांच्याशी चर्चा करायला या सरकारला वेळ मिळालेला नव्हता. सोनम वांगचुक यांची गेल्या 17 दिवसामध्ये तब्येत बिघडत चाललेली आहे. त्यांचं जवळपास 8 ते 10 किलोनी वजन कमी झालेलं आहे. त्यांच्या BP बद्दलचे सुद्धा काही रिपोर्ट्स डॉक्टर तिथं पोस्ट करत आहेत. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती सुद्धा साधी या आंदोलनाची दखलसुद्धा घ्यावीशी मोदी सरकारला वाटत नाही. आता कंपॅरिझन बघा, 2011मध्ये ज्यावेळी अण्णा हजारेंचं आंदोलन झालं होतं, 11व्या दिवशी अण्णांच्या मागण्या मान्य करण्यासाठी UPA सरकारची सगळी सूत्र हललेली होती. आणि त्यावेळी त्या सगळ्या आंदोलनाच्या दरम्यान त्यांचं उपोषण सोडवण्याच्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनीसुद्धा फार महत्त्वाची भूमिका बजावलेली होती. पण हे सगळं 11व्या दिवशी झालेलं होतं. आणि अजून एक फरक लक्षात घ्या की आत्ता जे आंदोलन होतं आहे कॉक्रोच जनता पार्टीचं, ते केवळ धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी होतं आहे. म्हणजे ज्या शिक्षण मंत्र्यांच्या अखत्यारीमध्ये 22 लाख विद्यार्थ्यांना नीटची परीक्षा पुन्हा द्यावी लागली, ज्या शिक्षण मंत्र्यांच्या अखत्यारीमध्ये CBSE सारख्या प्रतिष्ठित संस्थेचा मार्किंगचा घोळ उघडकीस आला, अनेक ठिकाणी पेपरफुटी होतीये, त्या शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेण्यामध्ये सरकारचा इगो इतका का दुखावला जातोय? काँग्रेसच्या काळामध्ये तर एक ठराविक पद्धतीचा कायदा आम्हाला हवा आहे, अशा पद्धतीच्या मागणीसाठी आंदोलन चालू होतं. म्हणजे कायदा बनवणं हे खरं तर सरकारचं काम आहे, पण इथं त्या आंदोलनाच्या दरम्यान त्या कायद्याचा मसुदा तयार करण्याचं काम आंदोलन स्थळावरती होत होतं. प्रणव मुखर्जी आणि इतर मंत्री जे आहेत ते जाऊन अण्णांना भेटायचे, अण्णांचे प्रतिनिधी जायचे, चर्चा व्हायची, सरकार त्यांच्यासोबत बैठका करायचं आणि तुमच्या संमतीनं तुम्हाला हवा तसा कायदा बनवू इथपर्यंत तयारी दाखवायला सरकार तिथं पोहोचलेलं होतं. म्हणजे बघा, फरक लक्षात घ्या. हा मूळ फरक आहे. इथं मागणी केवळ राजीनामा घ्या. म्हणजे उद्या धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला आणि दुसरं कोणी शिक्षण मंत्री झालं तरीसुद्धा या आंदोलनकर्त्यांना चालणार आहे. त्यांचं म्हणणं आहे की ज्या व्यक्तीच्या काळामध्ये हा सगळा गैरकारभार झालेला आहे त्याच्याबद्दल किमान काहीतरी अकाउंटेबिलिटी दाखवा. पण तीही मान्य करायला मोदी सरकार तयार नाही आहे. आणि तिथं अण्णा हजारेंच्या बाबतीत मात्र 11 दिवसामध्ये काँग्रेसनं त्यांना हवा तसा कायद्याचा मसुदा बनवण्याचं आश्वासन दिलं होतं. त्या आंदोलनाचं पुढं काय झालं, त्या आंदोलनानं देशाला किती धोका दिला, या सगळ्या गोष्टी आपण एका बाजूला सोडू. पण
सरकार म्हणून लोकशाहीमध्ये तुमची भूमिका काय असते, तर जे वेगवेगळे घटक तुमच्या धोरणांच्या बद्दल बोलतायत, तुमच्या धोरणांच्या बद्दल काही डिमांड्स करतायत, किमान त्याची दखल तुम्ही घेऊ शकता. पण ती घेण्याचं औदार्य मोदी सरकारला नाही आहे. आणि आपण उलटा विचार करू, की जास्तीत जास्त काय करावं लागेल मोदी सरकारला? एखादा म्हणजे मंत्री चर्चेसाठी पाठवला, किमान अगदी वरच्या लेवलचे मंत्री नाहीत पाठवले, किमान एखादा प्रतिनिधी तरी सरकारचा तिथं जाऊ शकतो, त्यांना विनंती करू शकतो, की तुमची प्रकृती आता खालावलेली आहे आणि तुम्ही उपोषण मागे घ्या. त्यांच्या डिमांड्सचं काय करायचं हा भाग पुढं वेगळा, पण किमान एवढी तरी तसदी मोदींचे मंत्री घेऊ शकतात. जिथं मंत्रालय आहे तिथून 2-2.5 किलोमीटर अंतरावरती जंतर मंतर आहे, पण तिथपर्यंत जायची सुद्धा या सरकारची अजिबात तयारी नाही आहे. म्हणजे 59 वर्षांचा हा माणूस सोनम वांगचूक, जो लडाखमधल्या पर्यावरणवादी आणि इतर अनेक विज्ञानवादी चळवळींच्यामध्ये अग्रेसर राहिलेला आहे, ज्यांच्या संशोधनानं भारतीय लष्कराला कडाक्याच्या थंडीमध्ये वापरता येतील अशा पद्धतीची साधनं उपलब्ध झालेली आहेत, ज्यांनी शिक्षणाचा एक नवा उपक्रम सेकमोलच्या माध्यमातून लेह लडाखमध्ये राबवला. थ्री इडियट्ससारख्या चित्रपटातून त्यांचाच जो रोल आहे तो सगळ्या जगभर पोहोचला. ज्यांना KBCच्या प्लॅटफॉर्मवरती बिग बी अमिताभ बच्चन यांनी बोलवलेलं होतं. आणि गंमत बघा, की त्यावेळी त्या प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत करताना मला फार आनंद होतोय असं अमिताभ बच्चन म्हणत होते. आज 17 दिवस हा माणूस जेव्हा उपोषण करतोय, तेव्हा त्यांच्या उपोषणासाठी एक साधं समर्थनाचं ट्विट करायला सुद्धा कुठल्याही सेलिब्रिटीला वेळ नाही. मेनस्ट्रीम मीडियानं तर पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. जर या आंदोलनाला थोडीशी जरी ताकद असती, म्हणजे कल्पना करून बघा, की 22 लाख विद्यार्थ्यांचा हा प्रश्न आहे. सोनम वांगचूक उपोषणाला बसलेत, ते काही स्वतःच्या मागणीसाठी नव्हे. 22 लाख विद्यार्थ्यांना मनस्ताप झालेला आहे आणि त्या 22 लाख विद्यार्थी आणि पालकांनी जरी विचार केला, की आपल्यासाठी हा माणूस तिथं बसलेला आहे, तरीसुद्धा सरकारवरती किती मोठा दबाव येऊ शकतो. पण हे होताना दिसत नाही. आता सोनम वांगचूक गेल्या 2-3 दिवसांपासून बघतोय, ते प्रत्येक दिवसाचं अपडेट त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरती टाकत होते. पण गेल्या 2 दिवसांपासून त्यांनी तेही टाकलेलं नाही आहे. त्यांची जी शेवटची पोस्ट आहे ती 24 तासांपूर्वीची आहे, ज्याच्यामध्ये त्यांना एका 6 वर्षांच्या मुलीनं जी चिठ्ठी लिहिलेली आहे, त्या चिठ्ठीसोबत एक गुलाबाचं फूल आहे, ते त्यांनी पोस्ट केलेलं आहे. ती चिठ्ठी आहे इनाया इर्शाद नावाच्या मुलीची. ती अशी म्हणते आहे, थँक यू फॉर युअर सॅक्रिफायसेस, लव फ्रॉम इनाया. आणि याच्यावरती सोनम वांगचूक यांनी असं म्हटलं आहे, टू वीक टू से एनिथिंग. आत्ता माझी अवस्था अशी आहे की मला बोलता पण येत नाही आहे, पण या सगळ्या वेदनांच्या मध्ये या लहान मुलीची चिठ्ठी माझ्या चेहऱ्यावरती हास्य आणते. आता दिवसभरामध्ये त्यांना काही राजकीय पक्षांनी पाठिंबासुद्धा दिलेला आहे. महाराष्ट्रामध्ये काल बघितलं, उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन पाठिंबा जाहीर केलेला आहे. आम आदमी पक्षाच्या माजी मुख्यमंत्री आतिशी दिल्लीच्या, त्याही काल व्यासपीठाच्या आंदोलनाच्या स्थळी पोहोचलेल्या होत्या. पण अजूनही या आंदोलनाची पुढची दिशा नेमकी काय असणार? कारण काही लोक सोनम वांगचूक यांना विनंती करतायत, की तुम्ही आता उपोषण मागे घ्या, कारण तुम्ही शिकलेले आहात. हे सरकार काही तितकं शिकलेलं नाही आहे, ते अडाणीच आहेत, त्यांना तुमची किंमत कळणार नाही. त्यामुळं तुम्ही आता किमान सरकारच्या बद्दलची भूमिका लोकांच्यापर्यंत पोहोचलेली आहे, तर किमान एक मिडल पॉईंट म्हणून तुम्ही थांबा. दुसरीकडं काही लोकांचं म्हणणं आहे, 20 तारखेपर्यंत, 20 तारखेला संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होतं आहे आणि तोपर्यंत या आंदोलनाचा सगळा जोर जो आहे तो आणखीन वाढवण्याचा विचार काही लोकांचा दिसतोय. पण या सगळ्यामध्ये सोनम वांगचूक यांच्या प्रकृतीचा प्रश्न मात्र फार महत्त्वाचा आहे. त्यांच्या प्रकृतीची हेळसांड जी आहे ती होणं देशाला परवडणार नाही. आधीच आपण आपल्या देशामध्ये एखाद्या मानवी जीवाची किती किंमत करतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये सोनम वांगचूक यांच्या जीवाचं काही बरं वाईट होऊ नये याच्याबद्दल आपण सगळ्यांनी दक्ष असणं गरजेचं आहे. आणि तिथे दिल्ली पोलिसांचं काय चाललंय बघा. हे दिल्ली पोलीस अमित शहांच्या वागण्यानुसार, त्यांच्या ऑर्डरनुसार काम करतात. एक साधा मंडपसुद्धा तिथं घालायला ते तयार नाही आहेत. एका पोस्टमध्ये अभिजित दिपके हा पोलिसांच्या हातापाया पडतोय, त्यांना विनवणी करतोय,
की उपोषण करण्यासाठी तिथं इतर काही लोक जे बसत आहेत त्यांच्यासोबत, त्यांच्यासाठी किमान एक मंडप घालू द्यात. लक्षात घ्या, दिल्लीतलं आत्ताचं जे तापमान असतं ते फार ह्युमिड आणि हॉट अशा पद्धतीचं असतं. जून जुलै हा दिल्लीतला सगळ्यात वाईट काळ असतो आणि अशा तापमानामध्ये, अशा क्लायमेटमध्ये हा 59 वर्षांचा माणूस 17 दिवस अन्न पाण्याविना बसलेला आहे. त्यामुळं ज्या लोकांसाठी तो बसलेला आहे त्या लोकांनी सुद्धा याची कदर करणं गरजेचं आहे. सोबतच मोदी सरकार जे स्वतः एका आंदोलनाच्या लाटेवरती स्वार होऊन सत्तेमध्ये आलं, ते स्वतः अशा पद्धतीच्या आंदोलनांना इतक्या असंवेदनशीलपणे वागवतंय. शेतकरी आंदोलनाचं असंच होतं. 750 शेतकऱ्यांचा जीव गेला, पण तरी देखील 1.5 वर्ष हे सरकार ऐकत नव्हतं. नंतर त्यांना कायदे मागे घ्यावे लागले ही पुढची गोष्ट. पण हेच प्रत्येक आंदोलनाच्या बद्दल आजवर होत आलेलं आहे आणि ते पुन्हा पुन्हा होताना दिसतं. याचं कारण जनतेच्या दबावाची, जनमताच्या आक्रोशाची कसली भीतीच या सरकारला राहिलेली नाही. UPA सरकारच्या काळामध्ये किमान त्यांना माहिती होतं, की जर आपण नीट नाही वागलो, तर हे सरकार, हे मतदार आपल्याला शिक्षा देतील. पण इथं जेव्हा सगळ्या यंत्रणा आपल्या हातामध्ये आहेत आणि त्या यंत्रणांच्या जोरावर आपण हवी तशी सत्ता राबवू शकतो, हा जो एक आत्मविश्वास या सरकारला आलेला आहे, त्याच्यामुळं अशा पद्धतीचे आवाज त्यांना महत्त्वाचे वाटत नाही आहेत का? हा याच्यातला प्रश्न आहे आणि म्हणून या सगळ्याबद्दल आपण सुद्धा तातडीनं व्यक्त होणं आपापल्या पद्धतीनं गरजेचं आहे. आता काही लोक राहुल गांधींना सुद्धा या सगळ्यामध्ये फार प्रश्न विचारतायत. राहुल गांधी तिथं का जात नाही आहेत? पण माझं म्हणणं असं आहे, की प्रश्न आता विरोधकांना विचारण्याच्या ऐवजी थोडेसे सत्ताधाऱ्यांना आपण जास्त विचारूयात. अण्णांच्या आंदोलनामध्ये सुद्धा काँग्रेसला प्रश्न, इथं सुद्धा काँग्रेसलाच प्रश्न, की तुम्ही का जात नाहीये वगैरे, वगैरे. काँग्रेस त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं लढते आहे. आता जर कॉकरोच जनता पार्टीनं स्वतःचं एक आंदोलन उभं केलं आहे, तर त्या आंदोलनाला सरकार का प्रतिसाद देत नाही? हा आपला पहिला प्रश्न असला पाहिजे आणि त्या दृष्टीनं मला असं वाटतं, की जास्त प्रश्न हे सरकारच्या बाजूनं विचारले पाहिजेत. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं? सोनम वांगचुक यांच्या या उपोषणाला तुमचा पाठिंबा आहे का? आणि सरकारच्या या असंवेदनशीलबद्दलचे 2 शब्द तुमचे पण नक्की कमेंट्समध्ये लिहा आणि चॅनल कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यांनी केलं नसेल ते. ज्यांनी केलं असेल त्यांनी अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोहोचवा. कारण स्वतंत्र पत्रकारितेचा हा आवाज बुलंद राहिला पाहिजे. धन्यवाद.